माननीय चौधरी साहेब आणि ज्यांच्यामुळे आपण सगळे एकत्र आला आहोत आणि चर्चा करत आहोत ते अशोकराव भुजबळ। सकाळी त्यांनी मला संपर्क केला आणि ते म्हणाले की बऱ्याच युवकांचं बऱ्याच कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आहे की आपण एकत्र एक मीटिंग केली पाहिजे, एक लिमिटेड कार्यकर्त्यांची मीटिंग। त्याप्रमाणे आपण आता या संध्याकाळी हे गुगल मीट आपण करत आहोत। आता ही जी काही आपली मीटिंग आहे ही एक लिमिटेड आणि कार्यकर्त्यांची आहे, नेत्यांची आहे आणि सुज्ञ, अनुभवी आणि अभ्यासू असे आपण सर्वजण आहात। त्यामुळे मी तुम्हाला इतर गोष्टी काही सांगणार नाही, कारण आपण वाचलेला आहे, आपण अनुभवलेला आहे आणि आपण अभ्यासही केला आहे। त्यामुळे काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण चर्चा करूया आणि मग मी जेव्हा माझं बोलणं थांबवेल अर्धा तासानंतर मग आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात ती चर्चा पुढे नेऊ की या मुद्द्यांबद्दल आपलं काय म्हणणं आहे। आणि त्याप्रमाणे मग आपण शेवटी काय आहे की थोडक्यात आढावा तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या चळवळीपासून तर आजपर्यंतचा थोडक्यात आढावा घेऊ आणि आपण नेमकं काय केलं मधल्या काळामध्ये तात्यासाहेबांच्या काळापासून आजपर्यंत माळी समाजाने, माळी समाजाच्या कार्यकर्त्यांनी, माळी समाजाच्या नेत्यांनी काय केलं, कसं केलं आणि कुठे चुकलं। कारण हे जे चुकलं आहे हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही की हे आमचं चुकलं त्याशिवाय चूक दुरुस्त होऊ शकत नाही। आपण जर चूक मान्य केलीच नाही तर ती चूक तशीच पुढे होत राहते, पुढच्या पिढ्यासुद्धा त्याच चुका करत राहतात आणि मग समाज खड्ड्यात जाणं ज्याला आपण म्हणतो ते कोणी त्याला रोखू शकत नाही, कारण चुका दुरुस्त होतच नाही। बरोबर आहे। हां, चुका दुरुस्त होतच नाही। तर मी अगदी सुरुवातीपासून तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा असा मांडतो की समाजामध्ये काम करत असताना आपण नेमकं आपली दिशा कुठे चुकली आणि कुठे आपल्याला दिशा योग्य मिळाली। आता आपण तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंपासून का सुरुवात करतो, कारण तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी आधुनिक काळामध्ये या भारताला सामाजिक भान दिलं। समाजामध्ये काय योग्य चालू आहे, काय वाईट चालू आहे, वाईट चालीरीती, चांगल्या चालीरीती हे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी खूप सडेतोड पद्धतीने मांडलेलं आहे। म्हणजे लिहून ठेवलं आहे त्यांनी, भाषणामध्ये सगळीकडे सांगितलं, अगदी चर्चा, एकमेकांशी पत्रव्यवहार, हे सर्व त्यांनी अगदी मॅगझिन, साप्ताहिक या सर्व माध्यमातून त्यांनी या गोष्टी प्रकर्षाने मांडल्यात। ते कोणालाही घाबरले नाहीत। म्हणजे जसं आता मगाशी अण्णा म्हणाले की श्रावण देवरे कोणालाच घाबरत नाही, श्रावण देवरे कोणालाच घाबरत नाही याचं सगळं श्रेय हे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना जातं, कारण मी त्यांचा अनुयायी आहे आणि त्यांच्यापासून मी हे सगळं शिकलेलो आहे। पुण्यासारख्या ब्राह्मणांच्या अड्ड्यात आणि तेही 150-200 वर्षापूर्वी, जेव्हा की जाती व्यवस्था, वर्णव्यवस्था, ब्राह्मण व्यवस्था इतकी भक्कम आणि इतकी मजबूत असताना आणि त्यातल्या त्यात पुणे ही ब्राह्मणांची राजधानी ब्राह्मणशाहीची, तर अशा ब्राह्मणशाहीच्या अड्ड्यामध्ये तिथल्या त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले एकटे उभे राहिलेत आणि एकटे लढलेत, मरणाला घाबरले नाहीत। त्यांच्यावर मारेकरी घालण्यात आलेत आणि जे मारेकरी घातले त्यांच्यावर त्या मारेकऱ्यांनाच त्यांनी अनुयायी बनवून टाकला। एवढी दिव्य शक्ती ज्याला आपण म्हणतो की जी वैज्ञानिकदृष्ट्या जर सांगायचं असेल तर ती वैचारिक शक्ती होती, कारण विचारांमध्ये एवढी ताकद आहे की समोरचा माणूस कितीही खुनी असेल, दरोडेखोर असेल, कितीही क्रूर असेल, विचारांची ताकद इतकी मोठी आहे की समोरची व्यक्ती शस्त्र खाली ठेवते। हे बुद्धाच्या बाबतीत घडलेलं आहे। महामानव बुद्ध, अंगुलीमाल नावाचा जो डाकू आहे त्याच्याबद्दलची कथा आपण सगळे वाचतो आहोत आणि एक महामानव गौतम बुद्ध आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आपले तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले। बिलकुल विचारांची काय ताकद असते हे तात्यासाहेबांनी त्या घटनेमधून सिद्ध करून दिलं। आता प्रश्न असा उपस्थित होतो की
माळी समाजामध्ये एवढा मोठा महापुरुष जन्माला आला आणि त्याने संपूर्ण भारताला हलवलं. पूर्ण मध्ये कोणीतरी सगळे म्यूट करून टाकता का? सगळ्यांना म्यूट करून टाका. तुमच्या टेक्निकल एक्सपर्टला सांगा जरा, इंटरनेट एक्सपर्ट कोण आहे, सगळ्यांना म्यूट करून टाका म्हणा. आणि प्रत्येकाने आपलं आपलं करून घ्या म्यूट, जरी झालं नाही तरी. तर म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा महापुरुष माळी समाजात, हे विश्वनाथ आहेत ना, त्यांना जरा म्यूट करा बरं. विश्वनाथ, ओके थँक्यू विश्वनाथजी, थँक्यू. तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंसारखा एवढा मोठा महापुरुष माळी समाजात जन्म घेऊन संपूर्ण भारताला एक सामाजिक भान देतो आहे आणि अखिल भारतीय ब्राह्मणशाहीला धक्के देतो आहे, त्या ब्राह्मणशाहीला भगदाड पाडतो आहे. आणि या तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांची जी ताकद आहे ती तर त्यांच्या हयातीमध्ये ती सिद्ध झाली. लक्षात घ्या, म्हणजे ती विचारांची ताकद एवढी मोठी होती की ती उत्तर म्हणजे तात्यासाहेबांच्या मृत्यूनंतरही ही विचारांची ताकद इतकी वाढत गेली. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या महापरिनिर्वाणानंतर, म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर लगेच 1 वर्षाच्या आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष जन्माला आलेत. आणि त्यांनी जेव्हा कामाला सुरुवात केली तर त्यांनी पहिलं वंदन केलं बाबासाहेबांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना आणि त्यांना गुरु मानलं. लक्षात घ्या. आणि तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचे सगळे विचार बाबासाहेबांनी जसेच्या तसे स्वीकारून त्यांनी ते आपल्या अस्पृश्य समाजाला सांगितलेत, अस्पृश्य समाजाला समजून सांगितलेत. आणि बाबासाहेब हे अस्पृश्यांचे असे नेते झालेत की ज्यांनी पूर्ण भारताची राज्यघटना लिहिली. आणि अस्पृश्य समाजालाच नव्हे तर दलित, आदिवासी, अस्पृश्य या सगळ्या समाजाला संविधानमध्ये आरक्षण मिळवून दिलं आणि ओबीसींना सुद्धा आरक्षण मिळावं यासाठी तरतूद घटनेमध्ये करून ठेवली. तर हे सगळं तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना त्यांनी गुरु मानलं आणि त्यांचे विचार स्वीकारले म्हणून बाबासाहेब हे करू शकले. हे लक्षात घ्या. म्हणजे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंमुळे आदिवासींना मिळालं, अस्पृश्यांना मिळालं, दलितांना मिळालं, पण माळी समाज कुठे? तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. कांशीरामजी नोकरीच्या निमित्ताने पुण्यामध्ये आलेत आणि त्यांना जसं ते माहीत पडत गेलं की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा ज्योतिराव फुले आहेत, असं त्यांना जसं माहीत पडू लागलं त्यांनी त्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. आणि कांशीराम साहेबांनी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचे विचार घेऊन उत्तर प्रदेशमध्ये जाऊन तिथं राजकीय क्रांती केली आणि एका चांभार समाजाच्या स्त्रीला 1 वेळा नाही, 2 वेळा नाही, 5 वेळा मुख्यमंत्री बनवलं, केवळ तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांमुळे. म्हणजे तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांमुळे बाबासाहेबांसारखा महापुरुष बनतो. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विचारांमुळे मायावतीसारखी एक चर्मकार समाजातली बाई मुख्यमंत्री बनते 5 वेळा 6 वेळा. आणि माळी समाजाला मात्र याचा साधा गंध पण नाही आणि त्याची वार्ता पण नाही. हे असं का झालं असेल बरं? हे बघा, एखादा व्यक्ती जेव्हा पाप करतो, जेव्हा एखादा व्यक्ती चूक करतो तर त्या चुकीची शिक्षा त्या व्यक्तीला मिळते. पाप करत असेल तर त्या पापाचे पण त्याला शिक्षा मिळत असते. परंतु समाजाला जेव्हा एखादी शिक्षा होते, ही शिक्षा आहे माळी समाजाला, ही फार मोठी शिक्षा आहे की अरे समाजात एवढा मोठा महापुरुष तात्यासाहेब सरकार आणि तुम्ही काहीच नाही, कुठंच नाही, ना राजकारणात, ना अर्थकारणात, ना समाजकारणात, फक्त वधूवर मंडळात. तर ही जी माळी समाजाची वाईट अवस्था आहे, तर ही वाईट अवस्था म्हणजे आपल्याला झालेली शिक्षा आहे.
मग ही जर समाजाला शिक्षा आहे तर मग चूक कोणीतरी केलेली आहे. समाजामध्ये कोणीतरी चूक केली आणि त्या चुकीचं फळ आज माळी समाज भोगतो आहे. अत्यंत वाईट पद्धतीने ते फळ भोगतो आहे. मग कोणी केली चूक शोधलं पाहिजे. कोणीतरी चूक केली आहे तर शोधलं पाहिजे. तर ती चूक ही होती की तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी जसं काम सुरू केलं, सामाजिक कार्य, क्रांतिकारी कार्य, तर तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना वडिलांनी घरातून हाकललं आणि माळी समाजाने माळी वस्तीतून हाकललं. शेवटी तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना अंगावरचे कपडे निशी निघाले होते. तात्यासाहेब आणि आमची क्रांतिज्योती सावित्री माता अंगावरच्या कपडे निशी, कुठलंच भांडण नाही, काही नाही, काही नाही. अंगावरच्या कपडे निशी निघालेत आणि माळी समाजाने वस्तीतून हाकललं, बापाने घरातून हाकललं आणि एका मुसलमानाने तात्यासाहेबांना स्वतःचं घर राहायला दिलं, भांडीकुंडी दिलीत, कपडे दिलेत. जर तो मुसलमान त्या काळात जर तात्यासाहेबांना भेटला नसता तर आज आपल्याला तात्यासाहेब कुठेही दिसले नसते, ना इतिहासामध्ये ना पुस्तकांमध्ये. ते एवढे उपकार त्या मुसलमानांचे आहेत आपल्यावर, लक्षात घ्या. तर चूक कुठे घडली बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा महापुरुष जेव्हा असा उभा राहिला, अगदी पहिल्यांदाच अगदी तरुण बाबासाहेब फॉरेनहून आलेत, शिकून आलेत, डिग्री घेऊन आलेत आणि असे उभे राहिलेत समाजात. सगळा समाज ताबडतोब बाबासाहेबांच्या अवतीभोवती गोळा झाला आणि सगळ्या अस्पृश्य समाजाने बाबासाहेबांना नेता मानलं. त्यामुळे अस्पृश्यांना नंतरच्या काळामध्ये एवढी त्यांची प्रगती झाली, आरक्षण मिळालं, त्यांचे IAS ऑफिसर, IPS ऑफिसर. बघा, जी चूक माळी समाजाने केली तात्यासाहेबांना घरातून हाकलण्याची आणि माळी वस्तीतून तात्यासाहेबांना वस्तीतून बाहेर हाकलण्याची, ती चूक अस्पृश्य समाजाने नाही केली. त्यांनी बाबासाहेबांना ताबडतोब स्वीकारलं. तसं जर माळी समाजाने त्या काळामध्ये जर ताबडतोब स्वीकारलं असतं माळी समाजाने, तर माळी समाज आज केवळ महाराष्ट्रात नाही, भारतात सत्ताधारी राहिला असता. भारतात सत्ताधारी राहिला असता. लक्षात घ्या. मला सांगा, किती अस्पृश्य समाज म्हणजे तरी किती संख्येने, किती साधनहीन, कुठलंही काही संपत्ती नाही, सत्ता नाही, काही नाही, अशा अत्यंत अस्पृश्याच्या अवस्थेतून आज एवढी मोठी प्रगती अस्पृश्य समाजाने केली. त्याचं कारण त्यांनी बाबासाहेबांना ताबडतोब स्वीकारलं. आणि माळी समाज आजही अधोगतीमध्ये आहे. त्याचं कारण तात्यासाहेबांना आजही माळी समाज विचारांनी स्वीकारत नाही, विचारांनी स्वीकारतच नाही आहे. हां, फोटो लावतील, अगदी महात्मा फुले समग्र वाङ्मय विकत पण घेतील, घरी पण घेतील, पण वाचत नाही. आणि नुसतं वाचन करून उपयोग नाही. ते काही कथा कादंबरीचं पुस्तक नाही. त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, त्याच्यावर कार्यक्रम झाले पाहिजेत, त्याच्यावर पुढे काय केलं पाहिजे हे त्याच्यातून सुचलं पाहिजे विकासासाठी, प्रगतीसाठी. तर या दृष्टीने तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंना माळी समाजाने स्वीकारलं नाही. आणि ज्यांनी माळी समाजाला स्वीकारलं ते उत्तर प्रदेशमधले चर्मकार समाज. तो एक फिलॉसॉफिकल कास्ट बनली, वैचारिक जात बनली ती. आणि इकडे महाराष्ट्रात बाबासाहेबांच्या माध्यमातून तात्यासाहेबांचे विचार स्वीकारल्यामुळे इथे अस्पृश्य समाज हा वैचारिक समाज बनला, वैचारिक जात बनली. लक्षात घ्या. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी कधीही जातीची संघटना बांधली नाही. आता मी हा दुसऱ्या मुद्द्यावर आलो होतो, लक्षात घ्या. हे मुद्दे तुम्ही नोंद करून घ्या आणि या मुद्द्यांवर काही प्रश्न विचारायचे असेल तर मला विचारा. आता मुद्दा नंबर 2 सांगतोय. आपण कुठे चुकतो आहोत आणि कुठे योग्य आहोत ते तुम्ही बघितलं पाहिजे. तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंनी आपल्या पूर्ण आयुष्यात कधीही जातीची संघटना बांधली नाही, कधीही जातीची संघटना बांधली नाही. आणि त्यांनी जे कार्य केलं सुरू ते जातीसाठी नव्हतं, विशिष्ट कुठल्या जातीसाठी नव्हतं.
त्यांच्या पहिल्या मुलींच्या शाळामध्ये बघा सर्व जातीच्या मुली होत्या. केशवपण विधवा वगैरे त्यांनी ज्या प्रश्नांवर आंदोलनं केलीत, कोण होते? हे ब्राह्मण विधवांना सगळ्यात जास्त त्रास होता. ब्राह्मणबाई जी आत्महत्या करायला जात होती, तिला घरी आणलं. काशी नावाची बाई, तिला घरी आणलं. ब्राह्मणबाई होती, तिचं बाळंतपण केलं आणि जो मुलगा झाला त्याला दत्तक घेतलं. ब्राह्मणाच्या मुलाला दत्तक घेतलं. लक्षात घ्या, तेही विधवाबाईपासून झालेल्या मुलाला दत्तक घेतलं. तर तात्यासाहेब महात्मा फुलेंनी जाती व्यवस्थेच्या विरोधात बोलताना कुठेही जातीची संघटना बांधली नाही. आणि ब्राह्मणवादी विचारांच्या विरोधात बोलत असताना, ब्राह्मणांच्या विरोधात बोलत असताना तात्यासाहेबांनी ब्राह्मणांचा द्वेष केला नाही. त्यांच्या मित्रमंडळीमध्ये ब्राह्मण होते, लक्षात घ्या. त्यामुळे तात्यासाहेबांचा दुसरा जो महत्त्वाचा सिद्धांत हा आहे तो आपण दुर्लक्षिला. तात्यासाहेब महात्मा फुलेंनी 2 संघटना बांधल्यात. 2 संघटना. एक पहिली म्हणजे शेतकऱ्यांची संघटना, की ज्या शेतकरी संघटनेने भालेराव जे होते तात्यासाहेबांचे, श्रीकृष्ण भालेराव, ते कृष्णराव भालेराव हे तात्यासाहेबांचे कट्टर शिष्य. त्यांनी तात्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटना उभारली आणि शेतकरी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी संप घडवून आणला, आंदोलन घडवून आणलं आणि सावकारशाहीच्या विरोधात कट्टरपणे लढा दिला. त्यामुळे इंग्रजांना जाग आली आणि इंग्रजांनी सावकारशाहीच्या विरोधात कायदा केला. लक्षात घ्या. तर शेतकऱ्यांची संघटना उभारली तात्यासाहेबांनी, म्हणजे वर्गीय संघटना उभारली, जातीची नाही. शेतकरी वर्ग म्हणजे त्याच्यामध्ये सगळे आपले SC ST OBC जातात. कोण शेतकरी? कोण शेतावर कोण जातं राबायला? सगळा आपला बहुजन समाजच जातो. म्हणून शेतकरी संघटना. आणि नंतर मग तात्यासाहेबांचे दुसरे शिष्य नारायण मेधाजी लोखंडे, ज्यांना राव बहादूर अशी पदवी दिली त्यांच्या कार्यामुळे इंग्रज सरकारने. तर ते नारायण मेधाजी लोखंडे राव बहादूर यांनी कामगारांची संघटना उभी केली आणि कामगारांच्या संघटनेच्या उभारणीनंतर त्यांनी जो संप केला त्याच्यामुळे 16 तास कामगारांना काम करावं लागत होतं कारखान्यामध्ये. नारायण मेधाजी लोखंडे यांच्या कामगार संघटनेच्या आंदोलनामुळे 16 तासावरून डायरेक्ट 8 तासावर काम आलं. सुट्टी मिळत नव्हती, आठवड्याची सुट्टी मिळायला लागली. बघा, आठवड्यातून 1 दिवस रविवारची सुट्टी मिळवण्यासाठी युरोपमध्ये रक्तरंजित रविवार असं म्हणून एक प्रकरण फार मोठं प्रसिद्ध आहे. युरोपमधल्या कामगारांना आठवड्यातून रविवारची सुट्टी मिळवण्यासाठी म्हणजे त्यांचे अक्षरशः रक्त वाहिलं, त्यांचे खून पाडण्यात आलेत, त्यांच्या आंदोलनावर गोळीबार करण्यात आला, अनेक कामगार मारले गेलेत. म्हणून त्या आंदोलनाला रक्तरंजित रविवार म्हणतात. नारायण मेधाजी लोखंडे यांनी रक्ताचा एक थेंब न सांडता आणि कुठेही कामगाराला एक लाठीसुद्धा पाठीवर न बसता कामगारांना फक्त संप पुकारला आणि हे सगळं मिळालं. रविवारची सुट्टी 16 तासावरून 8 तास. नंतर महिलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केलेत त्यांनी, की जिथं महिला बाळाला दूध पाजू शकतात, झोळी वगैरे बाळांना झोपण्यासाठी वगैरे आणि त्यांचं संगोपन करण्यासाठी तिथं आया लावण्यात आल्यात. हे सगळं तात्यासाहेबांचे शिष्य करतायत आणि आपल्यापर्यंत या गोष्टीची गंध वार्ता नाही हो. म्हणजे 1970 नंतर एक ब्राह्मण येतो शरद जोशी नावाचा, जागतिक बँकेत नोकरीला होता, मोठा अधिकारी होता शरद जोशी. महाराष्ट्रात शरद जोशी आलेत. त्यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात आल्यावर शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक त्यांनी वाचलं आणि ते पुस्तक घेऊन ते महाराष्ट्रभर फिरले. शरद जोशी कामगारांचे नेते झाले. कशामुळे? तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचं शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक त्यांनी वाचल्यामुळे. लक्षात घ्या, तात्यासाहेबांमुळे बाबासाहेब नेते बनत आहेत, कांशीराम साहेब नेते बनत आहेत आणि ब्राह्मण माणूस शरद जोशी पण शेतकऱ्यांचा नेता बनतो आहे. पण माड्यांना कुठे थांग पत्ता नाही, थांग वारा नाही. या इतक्या प्रचंड मोठ्या चुका आपण करतो आहोत. बरं, मी काय म्हणतो की ठीक आहे, त्यावेळेस शिक्षण नसेल म्हणून डोक्यामध्ये हे विचार आले नसतील, आपण असं समजूया. म्हणजे एक
समर्थन नाही करू शकत आपण त्या गोष्टींचं, पण असं करूया विचार की नाही शिक्षण मिळालं. मला सांगा 1970च्या शरद जोशी कामगारांचे नेते झाले. कशामुळे? तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुलेंचं शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक त्यांनी वाचल्यामुळे. लक्षात घ्या, तात्यासाहेबांमुळे बाबासाहेब नेते बनत आहेत, कांशीराम साहेब नेते बनत आहेत आणि ब्राह्मण माणूस शरद जोशी पण शेतकऱ्यांचा नेता बनतो आहे. पण माड्यांना कुठे थांग पत्ता नाही, थांग वारा नाही. या इतक्या प्रचंड मोठ्या चुका आपण करतो आहोत. बरं, मी काय म्हणतो की ठीक आहे, त्यावेळेस शिक्षण नसेल म्हणून डोक्यामध्ये हे विचार आले नसतील, आपण असं समजूया. म्हणजे एक समर्थन नाही करू शकत आपण त्या गोष्टींचं, पण असं करूया विचार की नाही शिक्षण मिळालं. मला सांगा 1970च्या